राज्यात अनेक शाळेतील संगणक धूळ खात पडले आहेत। काही शाळांमधील संगणक कालबाह्य झाल्यानं बंद स्थितीत आहेत। यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी संगणकातून धडे घेण्यापासून वंचितच आहेत। कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल शिक्षणाचे धडे घ्यावे लागले। 2017 पासून कम्प्युटर बंद असल्यानं विद्यार्थी कम्प्युटरच्या धडे घेताना दिसून येत नाहीयेत आणि त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांकरता शाळेत कम्प्युटर पुरवठा करावा, सोबतच इंटरनेट सुविधा देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल अशी अपेक्षा विद्यार्थी आणि पालक आता करतायत। आमच्या शाळेत कॉम्प्युटर आहे, पण ते आम्हाला त्याचा काही फायदा होत नाही आहे, कारण ते पूर्ण बंद पडले आहे, कालबाह्य झाले आहे। म्हणून आम्हाला शासनाने काही ग्रामीण भागातल्या मुलांना काही शिकण्यासाठी संगणक उपलब्ध करून दिले, तर आम्ही त्यांच्यापासून काही विज्ञान आणि काही शिकू शकू। राज्य सरकारने आमच्या शाळेला कॉम्प्युटरचा पुरवठा पुरवलेला नाही। जो पुरवला होता त्यातील संगणक खराब झाले आहे। कृपया करून त्यांनी आम्हाला संगणकाचा अजून एकदा पुरवठा करावा, कारण संगणक राहील तर आम्ही त्यातून धडे छानपणे शिकू आणि विशेष प्रगती करू। सरकारने प्राथमिक शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये कॉम्प्युटर पुरवले होते। सन 2011 ते 2017 या वर्षामध्ये ते 5 वर्षासाठी ते कॉम्प्युटर पुरवले होते, पण ते आता सध्या नादुरुस्त अवस्थेत पडलेले आहेत। त्यामुळे मुलांना शिक्षणाचा काही त्या कॉम्प्युटरचा काही फायदा होत नाही आहे। आणि जर सरकारने जर ते कॉम्प्युटर पुन्हा पुरवले तर मुलांना ते कॉम्प्युटर शिक्षण घेता येईल आणि प्रगती करता येईल। सरकारने त्या कॉम्प्युटर सोबत इंटरनेट सुद्धा शाळेला पुरवावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।